हॅलो. बहिणींशी नातं आपलं कसं असतं तर या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. आता प्रत्येकाच्याच घरी जॉईंट फॅमिली असते असे काही नाही. काही काही जण न्यूक्लिअर फॅमिलीतही राहत असतात. पण कधी कधी काय होतं माहितीये का, आपल्याला मोठी बहीण किंवा मोठा भाऊ असतो. म्हणजे लहान बहीण लहान भाऊही असतात, तो काही विषय नाही. पण आता आपण सध्या बहिणींशी नातं कसं असावं या संदर्भात चर्चा करतोय. पण ज्या वेळेला आपल्याला एखादी गोष्ट शेअर करायची असते त्यावेळेला आपण लहान बहिणींशी तितक्या उघडपणे शेअर करू शकत नाही जितक्या उघडपणे आपण मोठ्या बहिणींशी शेअर करू शकतो. म्हणजे आता हेच बघा, काही काही घरात काय असतं, आपण एकमेकींचे कपडे वापरतो किंवा आपली मोठी बहीण जर वरच्या इयत्तेत असेल आणि आपण त्यानंतरच्या पुढच्या इयत्तेत जाणार तर तिने वापरलेली पुस्तकं आपण वापरायची, किंवा तिचा काही ड्रेस आवडला की मग ताई मी हा ड्रेस घेतला, दीदी मी हा ड्रेस वापरते, असं करायचं. मग दोघींची भांडणं, मग सतत ती मोठी बहीण आईबाबांकडे जाऊन सांगते की माझे कपडे हिने वापरले, तुम्ही तिला सांगतच नाही कारण ती लहान आहे. मग ही लहान बहीण म्हणते की तुम्ही तिला काही बोलत नाही कारण ती मोठी आहे आणि तुम्ही मलाच बोलता कारण मी लहान आहे. मग या सगळ्या गोष्टीतनं अशी भांडणं, आई बाबा असे डोकं धरून बसलेले असतात की अरे दोघींना कसं सांभाळायचं, या सगळ्या गोष्टी त्यांच्या असतात. शेवटी काय, 1000 में मेरी बहन है, सारी उमर हमें संग रहना है, हे जे काही गाणं काढलंय ते मला अत्यंत प्राणप्रिय आणि मला अत्यंत आवडतं. खरं तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हिला कोणी भाऊ बहीण आहे का, तर अजिबात नाही. मी एकुलती एक आहे, सिंगल चाइल्ड आहे. आणि खरं तर मी इतका दंगा करते की मी एक बहीण किंवा एक भाऊ यांच्यापेक्षा जास्त वरचा दंगा मी करत असल्यामुळे मला किंवा माझ्या आईबाबांना कधीच दुसऱ्या मुलाची किंवा दुसऱ्या अपत्याची कधी गरजच भासली नाही किंवा त्यांना कधी त्या गोष्टीविषयी काही वाटलंच नाही. कारण मीच 4 जणांचा दंगा एकटी करत असल्यामुळे त्यांना तेच सांभाळायला इतकं असं सारखं डोक्याला हात लावून बसायला लागतं. अगं जरा दंगा कमी कर गं, असं ते मला सतत सांगत असतात. मग काय ठीक आहे, तरी मी काय दंगा करणं कमी करत नाही, बरं जाऊ दे. पण माझ्याबद्दल बोलत नाही आहोत, आपण बोलत आहोत एकंदरीत जनरल बहिणींबद्दल. तर बहिणींसोबत आपल्याला ज्या गोष्टी शेअर करता येत नाही त्या आपण शेअर करू शकतो. जसं की उदाहरणार्थ आपल्याला फ्रेंड्स बरोबर ट्रिपला जायचं असेल आणि आपल्या घरचे थोडेफार ऑर्थोडॉक्स असतील, किंवा कधी कधी आपण आपल्या घरच्यांचा मूड बघून सांगतो, त्यांचा मूड तितकासा बरा नसेल तर मग आपण ताई 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 प्लीज आई बाबांना कन्व्हिन्स कर ना, ताई प्लीज प्लीज ना प्लीज ना, मी तू म्हणशील ते करायला तयार आहे ताई, मी काही सांगणार नाही, तू म्हणशील ते सगळं ऐकायला तयार आहे. मग आपल्या मोठ्या बहिणी आपला काय फायदा घेतात, ठीक आहे मग आज मी झाडून घेतलं दे तू झाडून घ्यायचं, काल मी मॅगी बनवली आज तू मॅगी बनवायची, या अशा गोष्टी. मग आज मला टीव्ही बघू दे कारण तू काल बघितला होतास. मग सगळ्या गोष्टी ऐकत आपल्याला या सगळ्या गोष्टींना पार पाडत त्यांचं ऐकत बसावं लागतं. कारण शेवटी आपल्याला आपले मनसुबे सिद्ध किंवा त्यांच्याकडून करून घ्यायचे असतात, बरोबर. सो तेच तर असं साधारण असतं. म्हणजे कधी कधी काय असतं, काही घरात इतकंही असतं की एक लहान बहीण येते, लहान म्हणजे अगदीच लहान कुक्कुला बाळ नाही, माझ्या वयाची वगैरे बहीण येते, तिच्यापेक्षा मोठ्या बहिणीला सांगते की ताई मला ना तो मुलगा फार आवडतो, तू जरा बघ ना, सेटिंग लाव ना, किंवा तुझा तो मित्र आहे ना तो मला फार आवडतो, जरा त्याला सांग ना. मग असं सगळं करत 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 त्या गोष्टी करायच्या. मग ती सांगते ते ऐकायचं. मग मला ना आज हा नवीन ड्रेस खूप आवडला, तर तू तो नवीन ड्रेस जरा बघ ना प्लीज ना, सांग ना आईला मला घेऊन द्यायला, असं असतं. पण इतकंच नाही सतत भांडण किंवा सतत या गोष्टी असतात असं अजिबात नाही आहे. आपल्याला जेव्हा गरज असते तेव्हा बहिणी आपल्या ताटातलं अगदी चपाती सकट सगळ्या गोष्टी आपल्याला हक्काने काढून देतात आणि सांगतात की हे घे तू खा. कारण मला अनुभव आहे, इनफॅक्ट माझ्या घरात सख्खी बहीण कोणी नसली तरी मला मावस आणि चुलत बहीण आहे, आणि त्यांना ज्या वेळेला काहीतरी लागतं आणि त्या जेव्हा माझ्या समोर असतात, किंवा एक माझी मावस बहीण आहे ती मुंबईत असते, चुलत बहीण आहे ती ऑस्ट्रेलियात असते, सो ज्या वेळेला त्या माझ्या घरी येतात, आमच्या दंगामस्ती चाललेली असती, त्या व्यतिरिक्त ज्या वेळेला त्यांना एक मोठी बहीण म्हणून माझी गरज असते त्यावेळेला मी त्या समोर ठिकाणी अवेलेबल असते. ज्या वेळेला त्यांना वाटतं की नाही मला आज ताईचा हा शर्ट घालायचा आहे किंवा ताईचा हा ड्रेस घालायचा आहे, तर मी स्वतःहून ते न सांगायच्या आत मी हे घे, हा ड्रेस आहे हा घाल, किंवा ओके तुला अर्धी चपाती हवी का, माझ्यातली घे मी दुसरी घेते, असं असतं. सो मी ताई म्हणून अनुभवते. पण मला कोणीतरी ताई म्हणून अनुभवणारं किंवा मला एक लहान बहीण म्हणून असं कोणीतरी ताई रूपाने समजून घेणारं
हवंय. हां, माझ्याकडे अशा बऱ्याच माझ्या फ्रेंड्स कम बहीण किंवा मैत्रीण कम बहीण अशा असलेल्या अनेक मैत्रिणी आहेत. पण शेवटी नाही म्हटलं तरी हक्काचं घरात कोणीतरी असावं असं वाटतं. बट एनिवेज, मी एकटीच आईबाबांना इतकी पुरून उरते की त्यांना असं वाटतं की कोणीही नको. सो थोडक्यात काय तर सगळ्या गोष्टी सांभाळून घेण्यासाठी आपल्याला ते म्हणतात ना, स्विमिंग पूलमध्ये बेबी टँकमध्ये आपल्याला आपला तोच एक सेफ जो कोणी आपल्या आयुष्यात असतो तो व्यक्ती आपल्याला बेबी टँकपर्यंत जाऊ देतो. पण ज्याला माहिती असतं, ज्याचा आपल्यावर विश्वास असतो, तो व्यक्ती आपल्याला बेबी टँकमधून हळूहळू मोठ्या टँकमध्ये उतरण्यासाठी मदत करतो. आणि तशा पद्धतीच्या बहिणी किंवा भावांचं एक प्रकारचं कवच आपल्या भोवती असतं की हळूहळू ते कवच सोडून आपण बाहेर पडतो. पण तरीसुद्धा जगात घडलेल्या सगळ्या गोष्टी या बहीण असलेल्यांना किंवा भाऊ असलेल्यांना पहिल्यांदा येऊन आपल्या भावाला किंवा बहिणीला सांगायच्या असतात. ऑब्व्हियसली ताई दादा म्हटलं नाही मी दादाला सांगणार. माझंही असं कधी कधी होतं माहितीये का. आता मला 2 मोठे दादा आहेत जे अमेरिकेत असतात. मोठी बहीण नाहीये पण मोठे दादा आहेत. ते कधी कधी काय होतं जेव्हा ते कोल्हापुरात कधी येतात ना किंवा ऑर एल्स कोल्हापुरात यायची पण गरज नाही, ज्या वेळेला एखादी चांगली गोष्ट घडते आणि मला असं वाटतं की नाही ये मुझे उनको बताना है, तर मी काय करते दादांना माझ्या दोन्ही मेसेज टाकून ठेवते. मग आम्ही दोघं किंवा आम्ही तिघं, आमच्या तिघांचा एक ग्रुप आहे, आम्ही तिघं सोशल मीडियावरती ग्रुप तयार करून चॅटिंग करत बसतो. असं होतं. सो असं एक रिलेशन असतं. काय म्हणतात ते, तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना असं. सो 2 बहिणी 2 भाऊ किंवा मोठ्या बहिणीशी किंवा बहिणींशी नातं हे अगदी आपल्या आईप्रमाणे असतं. म्हणजे आई घरी नसली तरी आपल्याला आपल्या बहिणी आपले भाऊ अगदी स्वतःला फुलासारखं जपतात. स्वतःची काळजी थोड्या वेळ बाजूला ठेवून कितीही भांडले तरी त्यांच्यासाठी आपला लहान भाऊ किंवा आपली लहान बहीण ही जीवापेक्षाही प्राणप्रिय असते. सो या नोटवरच इथे थांबू. तुमच्या घरी तुम्हाला कोणी भाऊ बहीण असतील आणि ते तुमच्याशी कसे वागतात किंवा तुम्ही त्यांच्याशी कसं वागता, त्यांच्यासोबतच्या गमती जमती, त्यांनी घेतलेली तुमची सगळी काळजी हे मला सांगायला विसरू नका. ओके. सो भेटू पुन्हा एका पुढच्या नवीन व्हिडिओत. बाय.